आजच्या सभेसाठी इथे मंचावर उपस्थित माननीय अध्यक्ष मॅडम, शासनाधिकारी, त्याचप्रमाणे माननीय उपाध्यक्ष मॅडम, माननीय सीओ साहेब, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय सदस्य, नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे उपस्थित पत्रकार बंधू, या सर्वांचे मी नगर परिषदेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. भुसावळ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 13/3/26 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आलेली होती. परंतु सदरची सभा तहकूब झाल्यामुळे आज मंगळवार दिनांक 17/3/26 रोजी आपण या सभागृहात सभेसाठी जमलेलो आहोत. माननीय अध्यक्ष मॅडम तथा पीठासन अधिकारी यांच्या परवानगीने आजच्या सभेला सुरुवात होत आहे असं मी जाहीर करतो. माननीय नगराध्यक्ष महोदया, आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे आमचा जो गट आहे त्या गटातर्फे तहकूब सभा क्रमांक 3 17/3/2026 रोजी जी सर्वसाधारण आपली सभा भरली आहे त्यामध्ये काही विषयांना आम्ही अनुमोदन दिलेलं आहे, म्हणजे मंजूर केलेलं आहे. काही विषयांना आम्ही नामंजूर केलेलं आहे. तसं आम्ही 2 वेळा नगरपालिकेच्या डिस्पॅचमध्ये आपण मागच्या वेळेला घोषणा केली होती डिस्पॅचमध्ये जाणार नाही, आम्ही डिस्पॅचमध्ये सुद्धा केलेलं आहे. आणि आपण इथं सुद्धा आम्ही तुम्हाला एक कॉपी देणार आहोत, आपण ती स्वीकारावी. तसेच उपनगराध्यक्ष यांना सुद्धा आम्ही ती कॉपी देणार आहोत, तर तुम्ही आपण स्वीकारावी. आपण याबाबत आपलं जे भाष्य असेल ते आपण आज रेकॉर्ड करू. तुम्ही जे काही तुमचे मुद्दे आहेत ते मीटिंग झाल्यावरच माझ्यापर्यंत आहे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. मॅडम, नगरपालिकेच्या कायद्यानुसार एखाद्या सभासदाने जर सभागृहामध्ये एखादी मागणी केली तर त्या संदर्भामध्ये आपण हो किंवा नाही असा एक विषय होऊ शकतो. परंतु निवेदन घेऊ नये या संदर्भामध्ये असं कुठल्याच नियमात नाहीये. त्यामुळे आपण आमचं निवेदन स्वीकारल्यानंतर तुम्ही फेटाळता असेल तर तुम्ही फेटा, त्याच्या संदर्भामध्ये आमचं काही एक म्हणणं नाही. तुम्ही फेटाळत असेल, तुम्हाला जर ते कायदे वाटत असलं तर ते कायदे वायर हल्ली वायर किती वायर दाबा वायर लागला. आपण पीठासीन अधिकारी आहात. पीठासीन अधिकाऱ्यांनी सभासदांचं ऐकून त्यावर जर तुम्हाला असं वाटत असेल की ते जर चुकीचं आहे तर आपण या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये तशी घोषणा करू शकता. परंतु मीटिंग संपल्यानंतर निवेदन द्या असं करणं काही योग्य नाही. त्यामुळे आम्ही आमचं निवेदन आपल्याला देत आहोत, आपण ते स्वीकारावं. उपनगराध्यक्षांनाही आपण द्यावं. शिवरांनाही द्यायचं आहे. आमच्या गटातले बबलू वराडे तेही देत आहे. अध्यक्ष महोदय जे आहे पहिले अजेंडाचं वाटणं सुरू करा. अजेंडा वाटायला पहिले तुम्ही पहिले अजेंडाचे जे मुद्दे आहेत ते वाचूच द्या. तुम्ही पहिलेच मी म्हणता हे घ्या ते घ्या. जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती ते सगळे भुसावळच्या विकासाचेच आहेत. अध्यक्ष महोदय काही जबरदस्ती काही चुकीचं नाही. कायद्याच्या विषयावर बोलू नका. आम्ही कायद्याच्या बोलत आहोत. तुम्ही सांगितलं दुरून बोला आणि दुरून बोलतोय. त्याच्यानंतर आपण असे सुधारत असतो. हो, विकासाचे मुद्दे म्हणून म्हणतोय. आपल्या आमदारांनी मागच्या वेळेस तुम्ही नामंजूर करा ना. तुम्हाला मंजूर करायचं करा, नामंजूर करा. आमचं भेटायला तुमचं जर कायदा आहे तर कायदे आमच्या भागातील कामाच्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. मीडियासमोर मंजूर करून दाखवलेले आहे. आता त्यांच्यावर हे जे आहे 27 नंबर म्हणून तुम्हाला या सभागृहाचे मंजुरी
आणि आता आमच्या अधिकारी अध्यक्ष मॅडम आम्ही तुमच्याकडे ही फक्त मागणी करतोय, तुम्ही भेटावू शकता ना, तुम्हाला काय काय लागत असतं, तुम्हाला भेटायला पाहिजे ना, तर तुम्ही भेटायला पण पाहिजे. कोण नाही बोलतंय तुम्हाला, आणि नाही बोललो का तुम्हाला की भेटावं नका. जो तुमचा अधिकार असेल तो अधिकार असेल तो तुम्ही वापरा. तुम्ही नाही सांगा ना, नाही मॅडम आम्ही काय सगळं ज्या विषयाला फक्त आम्ही निवेदन देतोय आणि हे दोन मीटिंग घेऊन मीटिंग घेऊ नका असं म्हणत असतं. हो विकासाचेच आहे, आमदार निधीचे कामं सुद्धा विकासाचेच आहे. आमदार निधीचे कामं सुद्धा आमच्या वार्डातलेच आहेत, प्रभागातलेच आहे साहेब. आपण साहेब आम्ही आमचं निवेदन तुम्ही घेत नाही का? विकास करा, सर्वांच्या प्रभागाचा करा, सर्वांच्या करा, तुम्ही सर्वांचा करा. आमच्या वाड्याचे प्रभागाचे कामं करणारे आणि आम्ही जाऊ शकता नाही आपण झालं कसं आपण उपनगराध्यक्ष महोदया आपण हे कायदेशीर ही म्हणजे चालवू शकता. हे नगरसेवक याचा विषय देत नाही आणि एकाच विषय एकाच भागावर कसा करता मर्जी
पहिले तुम्हाला सत्ता हमारे कोई संबंध होते नहीं भाजपा वालों माननीय शिवसाहेब आजच्या बैठकीमध्ये नगरपालिका नियमानुसार सर्वप्रथम पीठासीन अधिकारी केवळ 15 मिनिटांसाठी सभा तहकूब करू शकतात, त्यानंतर अर्धा तास आणि त्यानंतर सर्वांच्या मध्ये सर्वांनी जर होता दिला तर ते पुढच्या वेळेपर्यंत तहकूब करता येते. परंतु नगराध्यक्षांनी कोणालाही विचारून न घेता अचानकपणे किती तारीख सांगितली त्यांनी तारीख सांगितली सोमवारपर्यंत त्यांनी अशा प्रकारे बेकायदेशीरपणे सभा तहकूब केलेली आहे. अशा प्रकारे सभा तहकूब करता येत नाही आणि उपनगराध्यक्षांना तो अधिकार आहे. तिथे असं कसा करता येत नाही साहेब. त्यामुळे आम्ही आमचं कामकाज चालवणार आणि आमच्या तर्फे आजच्या बैठकीसाठी नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष सर्वांना काय बसून द्या प्लीज, फक्त 5 मिनिटांना बसून द्या. ज्या गोष्टीला ध्यान द्यायचं ते द्या. हॅलो पुस्तके सभेनगर सेवा बंगाबाई माझ्या माहिती भेटलं. सत्ताधारी पक्षांना सांगा जरा काय विकास करतील सत्ताधारी पक्षांना स्वतःला शिस्त नाही. जे एका लेडीजवर हात उचलतात काय विकास करतील ठरवून आलेलं की इथे मारामारी करायची आहे आणि ते आमच्या अंगावर आम्हाला नेहमी सत्ताधारी पक्ष हे ठरवून आलेले होते की आज यांच्याशी मारामारी करायची आणि तिने आम्हाला हाणामारी करायचे प्रयत्न केला. खबरों में बस इतना ही. देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव. अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें. जय हिंद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए.